राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. एक कारण नाही तर गेल्या अनेक महिन्यांपासून प्लॅनिंग करून त्यांच्या जवळची एक माणसं त्यांच्यापासून दूर जात आहेत. एकनाथ शिंदेचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याणमधल्या जवळच्या माणसांना भाजपने त्यांच्या गटामध्ये ओढायला सुरुवात केली. भाजपने किती लोकांना पक्षात येण्याची ऑफर दिली? एकनाथ शिंदेचे जवळचे मानले जाणारे संजय शिरसाट संभाजीनगरमध्ये त्यांच्या विरोधात होते. राजू शिंदे पूर्वी राजू शिंदे भाजपमध्ये होते, नंतर ते ठाकरे गटात गेले, पण भाजपने पुन्हा एकदा राजू शिंदेंना आपलंसं केले. आमशा पडवी पुढचं हे महत्वाचं नाव. अक्कलकुवामध्ये शिवसेनेकडून आमशा पडवी तर अपक्ष म्हणून हिमा गावित विरोधात होत्या. आता भाजपने हिमा गावितांना पक्ष प्रवेश दिलेला आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणाऱ्या मालेगावच्या अद्वै हिरेंना भाजपने पक्षात वळवलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दादा भुसेंनी डोकेदुखी वाढलेली आहे. शिंदेचे अगदी जवळचे नेते शंभूराज देसाई पाटणच्या अनेक पिढ्यांनी त्यांच्यातला वाद बघितला आहे. मागच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढताना पाटणकरांचा पराभव झाला. आता थेट पाटणकरांना भाजपने प्रवेश देऊन त्यांना पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय करायचं ठरवलेलं आहे. त्यानंतर तानाजी सावंत आमदार त्यांचे बंधू शिवाजी सावंत त्यांच्या विरोधात शिंदे गटातून लढले, पण शिवाजी सावंतना भाजपने पक्षात घेतलेले आहे. शिंदे गटाचे पाचोऱ्याचे आमदार किशोर अप्पा पाटील त्यांच्याच घरातल्या वैशाली सूर्यवंशी पाटलांच्या विरोधात लढल्या. विरोधक असताना भाजपने वैशाली सूर्यवंशींना ऑफर दिली आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुरंदर हवेली विजय बापू शिवतारे या शिंदे गटाच्या विरोधात लढणाऱ्या संजय जगतापांनाही भाजपने सामील करून देत नवीन चाल लढली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पैसे देऊन पक्ष फोडतात असा आरोप शिंदे गटाने केलाय. त्यात सेनेचे उदय सामंत यांनी रवींद्र चव्हाणांचा भरपूर कौतुक केलं. त्यामुळे उदय सामंतांनाही बीजेपी खुणावतंय का